राजश्री छत्रपती शाहू सागर म्हणजे दूधगंगा धरण या धरणाची पूर्ण पाणी क्षमता ही 25.40 टीएमसी इतकी असून दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी पाणी पातळी ही 20.72 टीएमसी इतक्या प्रमाणात शिल्लक आहे। सध्याच्या स्थितीमध्ये दूधगंगा धरणाच्या गळतीचे प्रमाण जरी 272 लिटर प्रति सेकंद इतके असले तरी गळती काढण्याचे काम येणाऱ्या काळामध्ये केले जाऊ शकते। पण गळती काढण्यासाठी धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमतरता करून गळती काढण्याचे काम केले जाणार अशी शंका कोल्हापूर जिल्ह्यामधील दूधगंगा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक गावोगावी होत आहे। तसेच पाणी पातळी कमी केल्याने नंतरच्या मार्च ते जून कडक उन्हाळ्यामध्ये शेती पिकांसाठी पाणी मिळणार नाही अशी शंका लोकांच्या मध्ये दिसून येते। पण जरी धरणाच्या गळतीचे काम सुरू केले तरी पाणी पातळीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता केली जाणार नाही, शेतकऱ्यांना पाण्याची कमी भासणार नाही अशी माहिती धरण प्रशासनाकडून तोंडी आश्वासन स्वरूपात देण्यात आली। दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी न्यूज शाही चॅनेलचे कार्यकारी संपादक प्रवीण पाटील, कार्यकारी अभियंता तसेच धरण प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत खुलासा मागितला असता तोंडी स्वरूपाची माहिती देण्यात आली। पण ऑन कॅमेरा बोलण्यास कोणीही तयार नसल्याचं चित्र पाहाव्यास मिळालं। तरी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी स्वतः याकडे लक्ष देऊन खुलासा करावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या मध्ये असलेला संभ्रम दूर होईल। धरण प्रशासन ठामपणे लेखी स्वरूपात अथवा आपल्या न्यूज चॅनेल सोबत लाईव्ह बोलायला नकार का देत आहे याचे गूढ काय आहे हे पाहावे लागेल। परंतु धरण गळती काढण्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासेल असा चुकीचा मेसेज लोकांच्या पर्यंत पसरत आहे। त्यामुळे काही अंशी यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांची शेतीमधील उन्हाळी पीक घेण्यास विसंगती पाहावयास मिळत आहे। तरी शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे गैरसमज करून न घेता शेतीची कामे करावी असं धरण प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आलंय। न्यूज शाही कोल्हापूरसाठी विशेष प्रतिनिधी प्रवीण पाटील, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूज शाही कोल्हापूर न्यूज। ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूज शाही कोल्हापूरवरच।